गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। दशक 12वा विवेक वैराग्य, समास पहिला विमल लक्षण। श्रीराम समर्थ। आपण सुरुवात करूया। आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसानं अगोदर व्यवहार नीटनेटकेपणानं करावा, म्हणजे नेटकेपणानं करावा, आणि मग परमार्थाचा विचार करावा, म्हणजे विवेकी जन हो। म्हणजे काय? येथे आळस तुम्ही अजिबात करू नका। पण मनुष्य तसा करतो का बरं? समर्थांनी बघा, या दासबोधामध्ये आहे ना, श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य, या दासबोधामध्ये पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की माणूस काय करतो, की मनुष्य अगोदर प्रपंचाकडे दुर्लक्ष करतो आणि मग भक्तिमार्ग करायला पाहतो। पण तसं सांगितलेलं आहे का की तू प्रपंचसुद्धा तू करायला हवा? प्रपंचाकडे लक्ष देऊन जेव्हा आपण परमार्थ करू ना, तो सर्व यशस्वी होत असतो। म्हणजे आपल्याला प्रपंच सोडायला सांगितलेलं आहे का? अजिबात नाही। माणसानं आपले व्यवहार आहेत ना, ते व्यवस्थित करूनच परमार्थाचा विचार करायला हवा। जर आपण आपला प्रपंच दुर्लक्षित केला आणि भक्ती मार्गाकडे लागलं, तर शेवटी आपल्या जीवनामध्ये पापच निर्माण होतं ना। म्हणून अगोदर प्रपंचसुद्धा करावा आणि मग परमार्थ केला तरी चालेल। पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल। प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी। म्हणजे काय बरं? म्हणजे प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा प्रयत्न कराल ना, तर तुम्ही कष्टी व्हाल। जर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सावधपणे व्यवस्थित कराल, तरच तुम्हाला विवेकी म्हणता येईल ना। पण इथेच मनुष्य चुकतो। जरा आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, की मनुष्याला असं वाटतं की कुठेतरी जंगलामध्ये जावं, जंगलामध्ये भगवंताची भक्ती करावी। पण त्याचं मन कसं असतं बरं? त्याचं मन चंचल असतं। हे करायचं कोणी असतं बरं? ज्याचं मन एकचित्त आहे, कोणत्याही लोभामध्ये त्याचं मन नाही, त्याने केलेलं ठीक आहे। पण आपल्याला तसं सांगितलेलं आहे का? आपल्याला प्रपंच सोडायला सांगितलेला नाही आहे। आणि जर आपण प्रपंचामध्ये राहून जर आपला परमार्थ होत असेल, तर सुंदरच आहे ना। म्हणून समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, प्रपंच सांडून परमार्थ केला, तरी अन्न मिळे ना खायाला। मग तया करण त्याला परमार्थ कैचा। म्हणजे प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू लागलास ना, तर खायला तुला अन्नसुद्धा मिळणार नाही। अशा भाग्यहीन माणसाला परमार्थ कसा साधेल बरं? आणि या जीवनामध्ये हेच होतं ना, आपल्या घरामध्ये बायका मुलं आपले आई वडील असतात, त्यांना सोडून बघा, म्हणजे कर्तव्याला सोडून जेव्हा मनुष्य परमार्थाच्या मागे लागतो, तर मग ती अधोगतीच आहे ना। आणि हा असा परमार्थ होत असतो का? या कलियुगामध्ये आहे ना, भगवंतानं आपल्याला सर्व काही सांभाळून परमार्थ करायला शिकवलेलं आहे। बघा, जेव्हा सकाळी सकाळी आपण उठतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, उपासना करायला सुरुवात करतो, आणि उपासना केल्यानंतर
आपली रोजची जी कर्म आहेत ना ती आपण करत असतो. म्हणजे दिवसातला 1 तास आपण परमार्थासाठी देतो. मग ती मोठी गोष्ट आहे का बरं? समर्थांनी सांगितलं आहे का की पूर्ण दिवस नुसतं नामस्मरण करा. जर तेच करत राहिलो तर आपली कामं कोण करणार बरं? पण काही लोक आहेत ना की बघा या सर्वाला घाबरून कामधंदो सोडून देतात आणि परमार्थाच्या मागे लागतात. मग तो पापच निर्माण होतो ना. जरा आपल्यावर कुटुंब अवलंबून असेल आणि आपणच घाबरून जर परमार्थाकडे वळलो तर मग त्यांना कोण पोसेल बरं? या गोष्टीचं ज्ञान आहे ना ते प्रत्येकाला असायला हवं. आजकाल आपण वेगवेगळे भोंदू साधू बघतो. हे भोंदू साधू आहेत ना आता जेलमध्ये सुद्धा आहेत. तसं आपल्याला व्हायचं आहे का बरं? अजिबात नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, परमार्थ सांडून प्रपंच करीसी, तरी तू येमयातना भोगीसी, अंती पराम कष्टी होसी, येमयातना भोगिता. म्हणजे परमार्थ हा अजिबात सोडून देऊन केवळ तुम्ही प्रपंच कराल ना तर तुम्हाला पुढे यमयातना भोगाव्या लागतील. आणि या यमयातना भोगता भोगता अत्यंत कष्ट होऊन जातील. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही जीवनामध्ये या संसाररूपी जीवनामध्ये जन्माला आलेला आहात तर या जीवनामध्ये संसार करूनच आपल्याला परमार्थ करायचा आहे. पण तू संसारच करत राहशील आणि परमार्थ तुझ्या जीवनामध्ये जर घडला नाही ना, तुझ्या जीवनामध्ये तू प्रपंचच करत राहिलास तर तुम्हाला या यमयातना भोगाव्या लागतील. आणि या यमयातना कशा असतात ना त्या गरुड पुराणामध्ये सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. कधीतरी वेळ भेटला तर गरुड पुराण नक्की वाचा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुम्हाला सर्व काही मिळून जातील. आणि या यमयातना साध्या असतात का बरं? त्या यमयातना आपण विचारसुद्धा करू शकत नाही की त्या तेलाच्या कढईमध्ये माणसाला टाकलं जातं. म्हणजे एवढ्या भयंकर यमयातना असतात ना आपण विचारसुद्धा करू शकत नाही. पुढे पाहूया, साहेब कामास नाही गेला, गृहीच सुरवडून बैसला, तरी साहेब कुटील तयाला, पहाती लोक. म्हणजे काय बरं? म्हणजे एखादा नोकर मालकाकडे कामालाच गेला नाही ना आणि तो खुशाल आळसाने घरीच बसून राहिला तर त्याचा मालक त्याला कुठून काढेल. म्हणजे त्याला मारूनच टाकेल ना आणि लोक त्याची गंमत पाहत राहतील. म्हणून आपण आहे ना परमार्थ करून आपण ह्या संसाराला एक कर्म करत राहायला हवं. जोपर्यंत मनुष्य कर्म करत राहतो ना तोपर्यंत त्याचं जीवनसुद्धा सुखी होऊन जातं. जर आपण काही न करता घरात बसून राहिलो आणि आयते खायला आपण सुरुवात केली, नुसतं परमार्थ करत राहिलो तर आपल्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. म्हणून प्रत्येकानं प्रत्येकाच्या हाताला काम केलं पाहिजे. एक काम आहे ना जरी थोडं जरी असेल तरी आपल्या जीवनामध्ये आनंदच निर्माण करत असतं ना. म्हणून नुसतंच आळसाने घरात बसून राहू नये. हा आळस आहे ना एक दिवस मनुष्याला दुःख निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आळसापासून दूर व्हायचं असेल ना तर मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. आणि हा ब्रह्ममुहूर्त आहे ना मनुष्याच्या सर्व साडेसातीचं कारण आहे. म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल, तुमच्या जीवनामध्ये तुमची सुरुवात नवी हवी असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा. तुमची साडेसाती कुठे पळून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, तेव्हा महत्वाची गेले, दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले, आपुल्या जीवे. म्हणजे तेव्हा मग अशा माणसाचं महत्त्वच राहणार नाही. त्या दुर्जन माणसाचं हासं होईल आणि त्याला उदंड दुःख भोगावं लागतील. म्हणजे
जर मनुष्यानं कामच केलं नाही ना, तर मग असा माणसाचं महत्त्व राहणार आहे का बरं? अजिबात नाही. त्या दुर्जड माणसाचं आहे ना, 4 लोकांमध्ये हसू होऊन जाईल आणि त्याला दुःख सामना करावा लागेल ना. तैसेची होणार अंती, म्हणून भजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. जर परमार्थ केलाच नाही तर आपली पण शेवटी तशी स्थिती होणार आहे ना. म्हणून आपला मालक जो भगवंत आहे त्याला आपण भजलं पाहिजे, म्हणजे परमार्थाची प्रचिती आपल्याला नक्की येऊन जाईल. पण मनुष्य तसा करतो का? मनुष्य मात्र आहे ना, जिथे पैसा दिसेल तिथे तो परमार्थाकडे लक्षसुद्धा देत नाही. मग शेवटी ही परिस्थिती होते कशी बरं? सर्व काही आपल्या डोळ्यांना पैसा दिसतो, पण आपल्या शरीरामध्ये प्राण असतो का बरं? सर्व काही इथेच राहणार आहे. म्हणून जास्त मीपणा आहे ना, तो मनुष्यानं सोडून द्यायला हवा. जो आपला मालक भगवंत आहे ना, त्याचं नामस्मरण करायला हवं. आणि जेव्हा तू नामस्मरण करायची सुरुवात करशील ना, तेव्हा तुला आपोआप प्रचिती येत जाईल. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे. म्हणजे या साधकाच्या विवेक वैराग्याधिकाची कसोटी आहे ना, प्रत्यक्ष संसारातील व्यवहारामध्ये होत असते. आणि या व्यवहारातली ज्याची धारणा ढळत नाही ना, तोच साधक योग्य असतो. नेहमी योग्य काय अयोग्य काय याचा विचार करूनच वागावं. पण मनुष्य मात्र सत्याला असत्य मानतो, असत्याला सत्य मानतो. मग त्याला खरं आणि खोट्याचाही कल्पना निर्माण होणार आहे का? खरं कोण खोटं कोण त्याला कळणार आहे का? तो खोट्याला सत्य मानत असेल आणि सत्याला खोटं मानत असेल, मग त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, तसंच राहणार आहे. म्हणून जर या व्यवहारातली ही कसोटी आहे ना, जर आपण वैराग्यानं ओळखायला सुरुवात केली, व्यवहारात ज्याची ही संयुक्त कल्पना आहे ना, ती जर योग्य ठेवली, तर आपल्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण त्यासाठी आपल्याला भगवंताने उपासना सांगितलेली आहे ना. जर आपण उपासना रोज करत राहिलो ना, तर आपलं मन शुद्धीकरण होत असतं, एक मनाला चालना मिळत असते. म्हणून उपासनेला महत्त्व आहे. पुढे सांगितलेलं आहे, प्रपंचितो सावधान, तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. म्हणजे जो प्रपंचात अत्यंत दक्ष असतो तोच परमार्थही नीट करू शकतो. ज्याला प्रपंच सावधपणे करणं जमत नाही ना, त्याला परमार्थही जमू शकत नाही. म्हणजे काय बरं? बघा, इथे भगवंतांनी आपल्याला काही सांगितलेलं आहे बरं. जो प्रपंचामध्ये दक्ष असतो ना, जो प्रपंचामध्ये सर्व सत्य असत्य, कोणी नाराज होतो, कोणी वाईट होतो, त्याला सर्व काही दिसतं ना, तो प्रपंचही नीट करतो आणि परमार्थसुद्धा नीट करतो. म्हणजे या प्रपंचातली सावधपणा आहे ना, कधी कधी मनुष्याला आहे ना दुःख निर्माण करत असतं. बघा, कधी कधी आपल्या आईचं आपल्या पत्नीचं भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये आपण जातो ना, तेव्हा घरामध्ये कलह निर्माण होत असतो. पण जर या प्रेमामध्ये हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, जर प्रेमाशी या भांडणाला जोडलं ना, तर संसारसुद्धा सुखाचा होतो. म्हणून जर कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं आणि पत्नीचं भांडण झालं ना, तर तुमच्या जवळ कोण असतं जास्त? तुमची पत्नीच असते ना. म्हणजे आई, बघा, सर्वात जवळची तर आई आहे. पण जेव्हापासून आपलं लग्न होतं ना, तेव्हा सर्वातच जवळ आपल्या जवळीक साधते ती आपली पत्नी असते. म्हणून आपण आईला समजवण्याऐवजी आहे ना, पत्नीला समजवावं. कारण पत्नी आपल्यावर प्रेमच करत असते ना, आणि ती समजते सुद्धा. आपल्या आईवडिलांचं वय झाल्यामुळं
त्यांचं मन लहान मुलासारखं होतं. ते समजायला तेवढं सक्षम नसतं. म्हणून आपण जर आपल्या घरामध्ये शांती लाभावी वाटत असेल तर प्रथमतः आपल्या पत्नीला समजून ते भांडण मिटवून घ्यावं. नाहीतर आपण जर आपल्या आईला समजावायला जातो ना तेव्हा त्या भांडण अजूनच वाढत जातं ना. म्हणून ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवावी. पुढे पाहूया. म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसेन करीती भोगणे नाना दुःखे. म्हणून अत्यंत सावधपणे हा प्रपंच आणि परमार्थ आहेत ना ते दोन्हीही मनुष्यानं करायला हवे. असं केलं नाही ना तर पुढे अनेक प्रकारची दुःख भोगावी लागणार आहेत. म्हणून समर्थांनी आपल्याला संकेतच दिलेला आहे. हा परमार्थ आणि प्रपंचाची सांगड आहे ना प्रत्येकानं प्रत्येक घरातल्या कर्त्या पुरुषानं ती व्यवस्थित घालायला हवी. पण मनुष्य जो चुकतो ना त्याच्या घरामध्ये दुःख येऊन जातं आणि जो सांगड व्यवस्थित घालतो त्याच्या घरामध्ये सुख येऊन जातं. म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रणाली पाहोण उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. पानावरचा किडा अगोदर पुढचे पाय दुसऱ्या पानावर रोवल्यावर मग पाठीमागील पानाचा आधार सोडतो. मनुष्याखेरीज इतर जीवनसृष्टी सुद्धा विवेकानं वागते ना. आणि ज्याला बुद्धीची विशेष देणगी आहे असा पुरुष आहे ना तो विवेकानं भ्रमिष्ठासारखा वागतो. याला काय म्हणावं बरं. आपल्याला अक्कल असून सुद्धा आपण वाईट वागतो तेव्हा खरा पुण्यवान कोण असतो बरं. जो सहन करतो तो असतो. पण जो वाईट वागतो ना तो पापी मनुष्य समजावा. जो विनाकारण दुसऱ्याशी भांडण करत असतो तो चांगला मनुष्य आहे का बरं. स्वतःची चुकी असताना सुद्धा तो मान्य करत नाही. अशा मनुष्याचा काय फायदा बरं. तो मनुष्य एक दिवस रसातळालाच जाणार आहे. म्हणूनच समर्थांनी आहे ना त्या मनुष्याला सावध केलेलं आहे की हे मनुष्या तुझं वागणं जर असं असेल ना तर तुला एक दिवस तुझे पापाचे घडे भोगावे लागणार आहेत. तुझे पापकर्म आहेत ना जीवनामध्ये तुझ्या अधोगती निर्माण करणार आहेत. म्हणून तू अशा पद्धतीनं वागू नकोस. ही चुकीची कर्म आहेत ना एक दिवस तुझ्या अधोगतीचं कारण बनणार आहे. पुढे सांगितलेलं आहे. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढील होणार अनुमाना अणून सोडावे. म्हणून विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आणि नंतर त्यानं निरंतर परिस्थितीचा अंदाज घेत असावे आणि विचारानं पुढं काय होणार आहे ना याचा अचूक अंदाज करून परिस्थिती जाणून घ्यावी. पण हा हल्लीच्या काळातला मनुष्य तसा करतो का. कारण तो का करत नाही. त्याचं मन स्थिर नसतं आणि ज्याचं मन स्थिर नाही ना त्याच्या जीवनामध्ये अशाच गोष्टी घडतात ना. म्हणून मनुष्याचं मन स्थिर असायला हवं. जोपर्यंत या मनुष्याचं मन स्थिर राहणार नाही ना तोपर्यंत जीवनामध्ये त्याच्या अधोगतीच निर्माण होणार आहे. आणि हे मनुष्याचं मन आहे ना ते कधीच स्थिर राहतं बरं. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये श्रवण निरंतर होतं, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये विवेकाचं तेज या उपासनेमध्ये राहतं तेव्हाचे सर्व गोष्टी घडतात ना. समर्थांनी पुढे वर्णन केलेलं आहे. सुखी असतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतसी आहे. जे या प्रकारे दक्ष असतात ना ते सुखीच होतात. पण जे बेसावधपणे काम करतात, बेसावधपणे कर्म करतात ते आयुष्यामध्ये दुःखीच होऊन जातात. असे लौकिक आहेत ना ते व्यवहाराती विचारानं प्रत्यक्ष दिसून येतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना हा कलियुग आहे. आपण बेखबर असून चालणार आहे का बरं.
अजिबात नाही. सर्वच जर आपण भगवंतावर सोडून दिलं तरीसुद्धा चालणार नाही. कारण आपण आपले निर्णय आपण घ्यायला हवेत. कारण जेव्हा मनुष्य सर्व वागतो ना, तेव्हा खरं काय खोटं काय याची पूर्ण दक्षता मनुष्याने घ्यायला हवी. म्हणजे आपल्या सुखाचे साक्षीदार आपणच असतो ना, आणि दुःखाचे सुद्धा आपणच असतो. म्हणून यामध्ये आहे ना, निरंतर समतोल साधायला हवा. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, म्हणून सर्व सावधान, धन्यतयाचे महिमान, जनी राखे समाधान तोची एक. म्हणून जो सदा सर्व काळ सर्व बाबतीमध्ये सावध असतो ना, त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा. तोच खरोखर धन्य आहे ना. सर्व लोकांचं समाधान तो एकटाच करू शकतो. म्हणून समर्थांनी आहे ना, आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवलेलं आहे. समर्थांना सुद्धा वाटतं ना की प्रत्येक मनुष्यानं त्याचं मन मजबूत असावं. आणि हे मन मजबूत होतं कधी? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो ना, तेव्हा या मनाला चालना मिळत असते. तेव्हा हे मन स्थिर होत असतं. जेव्हा हे मन मजबूत असतं ना, तेव्हा हलक्या हलक्या गोष्टींवरती दुःख निर्माण करत नाही. म्हणून आपण कधी कधी थोडं दुःख झालं तरी त्या दुःखाचा बोजवारा करत असतो. पण असं करून चालणार आहे का? कारण ही सुख दुःखाची दरी आहे ना, ती आपल्या जीवनामध्ये नक्कीच येत असते. पण त्याला घाबरून जाऊन आपल्याला चालणार आहे का? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, चालण्याचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा. म्हणजे या परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यात जर आळस केला ना, तर मग औचित्य संकट उपस्थित होईल आणि मग आपल्याला सावरायला सुद्धा वेळ मिळणार नाही. म्हणून या परिस्थितीचा अंदाज आहे ना, तो आपण योग्य वेळेवर करायला हवा. जर वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला जाग आली ना, तर सर्व काही बरबाद झालेलं असेल. म्हणून कोणत्याही गोष्टीला हलक्यात घेऊ नका. जी प्रत्येक गोष्ट घडत असते ना, ती वेळेवर आपण करायला हवी. जर आपण जेवणानंतर उपासना करत असू तर त्या उपासनेचा आपल्याला फायदा होणार आहे का? मग लगेच बोंबाबोंब करायला आपण तयार होतो की भगवंता माझ्या जीवनामध्ये हे दुःख आलंच कसं? पण ते दुःख ते यायला तूच भागीदार होतास ना. म्हणूनच जे काम आहे ना, ते त्याच वेळेमध्ये करावं, वेगळ्या वेळेमध्ये करू नये. म्हणून पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. म्हणजे म्हणून विवेक संपन्न दूरदृष्टी असणारे लोक आहेत ना, ते कसे विचारपूर्वक वागतात या अगोदर तू जाणून घ्यायला हवं. एकाच्या उदाहरणाने दुसरा शहाणा होतो, ही लोकांची रीतच आहे ना. पण आपण काय विचार करतो बरं? जर दुसरा कोणी शहाणा होत असेल ना, तर तो कसा शहाणा झालेला आहे ना, ते आपण नक्की पाहावं. पण आपण काय करतो? आपण दुर्जनाची संगत पकडतो. मग आपण दुर्जन व्हायला वेळ लागणार आहे का? पण त्याऐवजी तू सज्जनाची संगत पकडली. त्याऐवजी जो चांगला कसा आहे ना, त्यानं काय केल्यानं तो चांगला झाला याची जर तुला प्रचिती यायला सुरुवात झाली ना, मग तुझ्या जीवनामध्ये सुखच येणार आहे. म्हणूनच चांगल्याची तू संगत धरावी. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, परी ते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखोन सांडावे जनामध्ये. म्हणून आहे ना, आपल्या भोवताली जे लोक असतात ना, त्यात शहाणे कोण आहेत ते अगोदर तू ओळखायला हवं. जे गुणवान आहेत ना, त्यांचे गुण आपण घ्यायला हवे. म्हणजे लोकांमधील जे अवगुण जे असतील ना, ते पाहून त्या अवगुणांचा त्याग करायला हवा. पण आपण तसं करतो का? जिथे आपल्याला पैसा दिसतो ना, तिथे आपलं मन भरकटून जातं. मग जे अवगुण का असे ना, तरीसुद्धा ते आपण करायला तयार होतो. पण ते केल्यानं
आपला भक्तिमार्ग व्यवस्थित राहतो का बरं? नाही ना. म्हणून या गोष्टीची आपण दक्षता घ्यायला हवी. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्य पारखूर आहे ना आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमाना आणू न पाहे. म्हणजे जो विवेकी असतो ना, तो प्रत्येकाची मनोमन परीक्षा करतच असतो, पण तो कोणाचं मन मात्र कधीच दुखवत नाही. पण मनुष्य मात्रासंबंधी तो अचूक अनुमान मात्र करत असतो. म्हणजे समर्थांनी प्रत्यक्ष सांगितलेलंच आहे ना, मनुष्यानं विवेकी राहावं, म्हणजे मन शुद्धीकरण करावं. जोपर्यंत हा बाह्य रंगाची तुम्ही भक्ती करत असाल ना, तोपर्यंत या अंतरंगामध्ये भगवंत वसेल का बरं? कधीच वसणार नाही. त्यासाठी तुम्हाला अंतरंगाचीच भक्ती करावी लागेल. लोकांना आवडावं म्हणून नामस्मरण करत असाल तर ते नामस्मरण राहतं का बरं? अजिबात नाही. म्हणून आपण अंतरंगाची भक्ती करायला हवी. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, दिसे सकळास सारिखा, पाहता विवेकी नेटका, कामी निकामी लोका बरे पाहे. म्हणजे बाहेरून वरवर पाहिलं तर तो इतर सामान्य लोकांसारखा दिसतो, पण अंतर्यामी तो अत्यंत विवेकी असतो. तो कोण काम करणार आहे आणि कोण निकामी आहे हे बरोबर जाणत असतो. म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे ना, त्याला कोणत्या गोष्टी सांगायची गरज नाही, कारण तो सर्व काही जाणत असतो. फक्त तो लोकांपुढे बोलत नाही, पण त्याला तुम्ही कमी समजू नका, कारण तो अंतर्यामी असतो. भगवंताशी लगेच तो कनेक्ट होतो. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जाणून पाहिजेत सर्व हेची तयाचे अपूर्व, ज्याचे त्या परी गौरव राखो जाणे. म्हणजे आणि हे सर्व जाणून सुद्धा तो सर्व तऱ्हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवू शकतो. हे त्याचं वैशिष्ट्यच आहे ना. ज्याची जशी योग्यता असेल ना, त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा योग्य तो गौरव करण्याचं हे चातुर्य त्याच्या ठिकाणी असतं. म्हणजे समर्थांनी या पूर्ण या श्लोकांमध्ये आहे ना, मनुष्याच्या जीवनाची म्हणजे सांसारिक तत्वे सांगितलेली आहेत. आणि ही सांसारिक तत्वे आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतात. म्हणून या दासबोधाद्वारे आपण काय शिकलो की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, समर्थांनी ही भक्ती आणि हा संसाराची सांगड आहे ना, ही कशी घालून दिलेली आहे. ज्याला वाटत असेल ना की हा संसार सोडून भक्ती मार्गाच्या मागे लागावं, त्यांनी नक्की हे निरूपण ऐका. तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ काय आहे ना, आपल्याला संसार सोडायला सांगितलेला नाही, तर संसारामध्ये राहून आपला आनंद कसा निर्माण होईल ना. आपल्या जीवनामध्ये जे पापं असतील ती परमार्थाद्वारे कशी धुतली जातील, या सर्व श्रेष्ठ वर्णन समर्थांनी केलेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती येते का? कधी कधी मनुष्य आहे ना, बघा, एका वेळेला भक्ती मार्गाच्या सुद्धा मागे लागतो, पण जेव्हा भक्ती मार्गाच्या मागे लागतो ना, तेव्हा संसाराकडे त्याचं दुर्लक्ष होतं. पण संसाराकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का बरं? अजिबात नाही. कारण आपलं प्रथम कर्तव्य ते आहे, आणि संसार करता करता आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि एवढा काही कठीण परमार्थ आहे का? आपल्या जीवनामध्ये तुम्ही करायला सुरुवात करा. बघा किती सुंदर व्यक्तिमत्व निर्माण होतं. आपल्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना करायला सुरुवात करा, रोज श्रवण करायला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख असतील ना, किती जरी टेन्शन असेल, तरी ते कुठे पळून जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून आयुष्यामध्ये आजपर्यंत जे केलं असेल ना, जर तुमचा सुखी संसार करायचा असेल तर जीवनातली चिंता सोडून द्या. पती पत्नीनं दोघांनी लक्षात ठेवा की आपल्याला संसारामध्ये आनंद निर्माण करायचा असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नामस्मरण आपलं सांसारिक जीवन सुखी करत असतं.
म्हणून आजपासून तुमच्या जीवनामध्ये झालेल्या काही गोष्टी असतील, तुमच्या जीवनामध्ये झालेल्या काही वाईट गोष्टी असतील, त्या सर्व काही विसरून जा आणि नवीन संसाराला सुरुवात करा. तुमच्या जीवनाचा आनंद आहे ना, त्यामध्येच आहे. संसार करून सर्व काही करायचं. जय जय रघुवीर समर्थ.